क्रांती भक्तीचा मळा यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. सेवेकरता घेतलेला अभंग जगवंदनीय जगद्गुरु महाराष्ट्र भूषण संत शिरोमणी संत सम्राट देहूचे रहिवासी असे असणारे की ज्यांनी परमार्थामध्ये कळस केला धन्य तुकोबा समर्थ त्यांनी केला हा पुरुषार्थ. जगाच्या पाठीवर जर पुरुषार्थ गाजवला असेल तर एकमेव तुकोबा यांनी बाबा आपण पुरुष आहोत पण आपल्याला अजून पुरुषार्थ गाजवता आलेला नाही बरं का. पण तुकोबरायाने पुरुषार्थ गाजवला. जगाच्या पाठीवर तुकोबरायाने किती सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे बाबा. या विश्वामध्ये पाहायचं म्हटलं तर तुकोबरायासारखा भक्त उपलब्ध झाला नाही आतापर्यंत. तुकोबरायासारखा भक्त उपलब्ध झाला नाही का तर देहासकट वैकुंठ गमन करणारे एकमेव संत कोणते असतील ते तुकोबराय विठ्ठल. कलियुगातला पाचवा वेद आहे तुकोबरायांचा गात्या. गात्यामधील उत्कृष्ट असं तुकोबराय भगवान परमात्म्याचं वर्णन करतात बरं का बाबा. तत्पूर्वी ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह हा गेली 48 वर्षे चालत आलेला हा ज्ञानयज्ञ अधिक नामयज्ञ आहे. कितवं वर्ष आहे 48 म्हणजे 4 तप पूर्ण करतोय आपण. म्हणजे उद्या तप पूर्ण होणार आहे. 4 तप उद्या पूर्ण होणार आहेत. 40 वर्षे झाला आपण पारायण करतोय. पारायण करणारे हरिभक्त आदरणीय पवार गुरुजी विशापूरकर बरोबर का पहिलं पारायण चालू करणारे एकमेव जर या विभागामध्ये वक्ताही तसे होते ते पवार गुरुजी. कीर्तन आम्ही बरेच त्यांचे श्रवण केलेले आहे. असे असणारे पवार गुरुजी त्यांच्या सहकार्यातून आलेलं हे ज्ञानयज्ञ अधिक नामयज्ञ आहे. 48 वर्षामध्ये चालत आलेलं हे ज्ञानयज्ञ आजचा जागराचा दिवस आहे. आजचा काय दिवस आहे जागराचा. आज काय मागायचं आहे भगवान परमात्म्याकडे मागणं घालायचं आहे. बरं मागणं घालायचं आहे हे तुकोबरायांनी अनेक प्रकरणांमध्ये तुकोबरायांच्या अभंग आहेत मागणी प्रकरणातील. या विभागातलं किंवा वाल्मिक परिसराचं वैभव जर कोणतं असेल तर हरिभक्त पारायण आदरणीय वैकुंठवासी लोटांगणे महाराज. कारण भक्तीचा जर मार्ग कुणी दाखवला असेल तर मार्ग दावणी गेले आधी असेल आपल्यावर तर लोठांगणे बाबांची कृपा आहे. कारण संत कृपा झाली इमारत फळाली. बर लोटांगणे महाराजांनी संत पद कधी दाखवलं नाही, गुरुपद कधी दाखवलं नाही किंवा कधी
किंवा वहीत नावं लिहून घेतली नाहीत मोबाईल नंबर घेतले. माझे एकटे शिष्य झाले यांचं मोबाईल नंबर नावं घेऊया म्हणजे लग्नाच्या चिठ्ठ्या पाठवूया असं काय केलं नाही बरं का. हो कारण सामर्थ्यवान जर कारण जवळून पाहावं आणि सांगू जाऊन पुढे आता गुरुनिष्ठा जे म्हटले जातं ना गुरुनिष्ठा जी लागते ना ती अंतरंगातली निष्ठा असावी. अंतरंगातली जर गुरूंना जर कोण कमी जास्त बोलत असेल तिथं जर शिष्य असेल माझा गुरु कसाही असू दे पण माझ्या समोर माझ्या गुरूंचं कमी लेखन बरोबर नाही हे योग्य नाही असे म्हणणाऱ्या जगाच्या पाठीवर शिष्य मंडळी आहेत. पण काय सांगावे या वाल्मिक परिसरामध्ये जर अज्ञान जीवाला जर भक्तीचा मार्ग जर कोणी दाखवला असेल तर आदरणीय वैकुंठवासी कारण देहाचा त्याग केला समाजाकरता कुटुंबाकरता नव्हे बरं का बाबा. कुटुंबाकरता देहाचा त्याग केला नाही. लोटांगण घालणं सोपं नाही. अनेक वेळा मी बोलून जात असतो लोटांगण घालणं सोपं नाही पण जगाकरता देहाचा त्याग करणारे या परिसरातील वाल्मिक ऋषींच्या पदपर्शानं पावन झालेली भूमी आहे. आदरणीय लोटांगणे महाराजांच्या पदपर्शानं पावन झालेली भूमी आहे. पाटण तालुका संतांचं वैभव आहे. विठ्ठल 48 वर्षामधील आता जागराचा दिवस आहे. सर्व भजनी मंडळ च्या सहकार्याने भजनी मंडळांच्या सहकार्यानं मृदंगाचार्य पेटी मास्तर आमचे पुजारी दादा श्रोते मंडळी यांच्या सहकार्यानं चालत आलेलं आहे ज्ञानयज्ञ बाबा. सगळ्यांचं सहकार्य आणि मी स्पीकर वारायला दमवणार नाही बरं का. प्रत्येक कीर्तनकाराने घाम फोडलाय स्पीकर वारायला एवढं नाही ते डबल असतात युकोच वाढव ते तसंच कर. पहिलं माईक होतं का बाप्पा पद्या पेटवून कीर्तन लोहार बुवा करायचे उत्तम बुवा करायचे त्यावेळेला माईक बी काय पण आता कीर्तनकारांचं स्वात झालंय. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांच्या सहकार्यानं चालत आलेला ज्ञानयज्ञामध्ये आज सेवेकरता घेतलेला अभंग जगवंदने या जगद्गुरु तुकोबारायांचा मागणी प्रकरणातील आहे. मागणी प्रकरणामध्ये असताना तुकोबारायांचं मोलाचं कार्य आहे बाबा. या चराचरामध्ये ज्या भगवान परमात्म्याचं जे अस्तित्व आहे ना अनु रेणू या ठोकडा तुका आकाशात एवढा बाबा. या जगभरामध्ये परमार्थ करत असताना तुकोबारायांना फार मोठा त्रास भोगावा लागला. नवीन नुसता तुकोबारायांना भोगावा लागला नाही तर सर्व येथून तिथून महाराष्ट्रामध्ये जेवढे संत उत्तीर्ण झाले त्या प्रत्येक संतांनी परमार्थामध्ये दुःख भोगलेलं आहे. एवढं दुःख आपण भोगलेलं नाही बरं का आणि भोगणार सुद्धा नाही. एवढं दुःख भोगलं पण काय सांगावं त्यांच्या संगतीत जरी माणसं असली त्या काळात 1975 सालचा पुजारी दादा त्या काळामध्ये सुद्धा कर्मट डोकं होती म्हणजे दुर्जन होती तर आता सुद्धा ऐकच म्हणता येईल. म्हणजे 48 वर्ष आपण पारायण करतोय बघा. आता दोष पंचांगवाले दोष करतात. पित्र दोष दोष नक्षत्र दोष कालसर्प दोष दोष आहे वास्तू दोष आहे. हा अनेक दोष आहेत पण मला सांगा दोष जरी असले तरी ब्राह्मण काका ते दोष घालवण्याकरता काय सांगतात शांती घाला बरोबर ना. पण शांती घातली तरी दोष सदासजी जातील का हो व्यासपीठ चालत नाही. मग शास्त्रकारांनी विचार केला की बाबा हे दोष जे आहेत ते अखंडपणे आहेत पण ते दोष शांती घालून जर जात असते तर अनेकाने अनेक शांती घातली असत्या तरी त्यांच्यावर काय परिणाम झालेला नाही. मग शास्त्रकारांनी सांगितलं जोपर्यंत ह्याच्यातला दोष जात नाही तोपर्यंत शांती घालून उपयोगाचा. कळतंय का मी काय म्हणतोय ते. सगळ्यांना मी प्रत्येक वेळेला सांगतो मृदंगाचार्य वाटीभर असावं पण चमचमीत तोपर आहे पण
कोणी त्याचा काय उपयोग नाही. मी थोडंच कीर्तन करणार आहे. लय मीटर जायचं बसायचं नाही. विठाल विठाल माऊलींच्या काळात, खोबऱ्यांच्या काळात, गोरोबा काकांच्या काळात, सावंतमाळ्यांच्या काळामध्ये सुद्धा माणसं होती, दुर्जन होती, संगत चालायची, पण ती काही सरळ झाली नाही. पण सरळ झाली नाही संगतीत असून सुद्धा. पण सांगा आता, मी साधं उदाहरण देतो. आपल्या पायात चप्पल आहे का नाही? आपल्या पायात चप्पल आहे. चप्पलाची संगत आणि आपली संगत संगत आहे, संगत आहे. पण तेच चप्पल मागे राहिलं ना की काय करतो होते? प्रत्येकाच्या ध्यानात येतंय का मी काय म्हणतोय ते? आपल्या पायात चप्पल आहे, संगतीनं चाललंय आपल्या. पण संगतीनं चालत असताना चप्पल मागे राहिलं की काय करत? मागणं चिखल उडवत. काय करत? उडवत ना. मग आपण माग फिरून बघतो ना की चप्पलानं चिखल. समाजामध्ये संगत चालणारी माणसं असतात, पण आपल्यापासून दुरावलीत लांब राहिली की त्या समोरच्या व्यक्तीवर चिखल फेक करतात. त्याही काळामध्ये चालू होत आणि आजही काळामध्ये चालू आहे. विठ्ठल सांगितलं तुकोबर आहे अशा लोकांची संगत करावी का? तुकोबरांनी सांगितलं अशा दुर्जनांची संगत नको, कारण ती बाह्यांगातून चांगलेपणा दाखवतात पण अंतरंगातून चांगलेपणा दाखवत नाही. ती आज ना उद्या तुमच्यापासून लांब होती आणि तुमच्या अंगावरच चिखल फेकतील. त्याही काळात माऊलींच्या झालं. विठ्ठल आता साधं उदाहरण देतो. पाऊस पडल्यानंतर डोंगर दऱ्यातलं पाणी जे वाहत, त्या पाण्याला पण माहिती असतं का व समुद्र किती लांब आहे? समुद्र किती लांब आहे माहित नाही. पण पाणी वाहत जात. पाणी आधी मध्ये कुठं थांबत नाही. ते वाहतुळीला लागलं, ओढ्याला लागलं की नदीला मिळत जात. पण नदी ती समुद्राला मिळत असती, पण त्या पाण्याला माहित नसतं की आपण किती दूर आहे. जीवनात आपण देवापासून किती लांब आहे हे तुकोबारांनी उदाहरण सांगितलं ना. दुरून आलो मी गा, सांगितलं प्रमाण काकड्यामध्ये. दुरून आलो मी गा, दुःख झाले दुरून आलो मी, मला दुःख झालं. पण पाणी कधी बोललं का हो? नाही, मी दुरून आहे. बरं, पाण्याला ज्या अर्थी कळत नाही तसं साधू संतांना जन्म मरणाचं दुःख भोगावं लागत नाही. हे तुकोबारांनी सिद्धांत सांगितला की बाबा मी दुरून आलोय, लांबून आलोय, मला दुःख दारून झालं, पण मी दुःख निवारण केलं माझ्या भक्तीच्या सामर्थ्यावर. विश्वाचा ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा हा किती मोठा किती मोठा किती मोठा अभंगाचं एवढा प्रभू भावे, 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 एवढा प्रभू भावे. एवढा तुकोबरायांनी अखंड ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याचं वर्णन केलंय. त्या अर्थी तुकोबरायांनी देवाला पाहिलं असलं, कळलं का? बघा
वस्तू जोपर्यंत आपल्याला सापडत नाही तोपर्यंत ते वस्तूचं वर्णन करता येणार नाही. हे तिक्तच आहे बा. आता देव आणि भक्त, देव आणि भक्त, पुजारी दादा, देव आणि भक्त जोपर्यंत एकरूप होत नाहीत तोपर्यंत देवाचा महिमा कळू शकणार हे तिक्त सत्य आहे बघा. तुकोबरायांनी इतर अवतारामध्ये देवाचं वर्णन केलेलं नाही. इतर अवतारामध्ये, याच अवतारामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. साधं उदाहरण आहे, वस्तू पाहिल्यानंतर वर्णन आहे. वस्तू पाहिल्यानंतर वर्णन आहे. आता सीझन आहे कशाचं? लग्नाचं, बरोबर ना? आपला पहिल्याच सांगतो जरा मी, म्हणजे आपल्याला अभंगाकडे वळता येईल. म्हणजे अभंगाला धरूनच मी बोलतो. पहिली लग्न ठरवायला गेल्यानंतर मुलगीला पाहतो आपण, बरोबर? मुलगी पाहिल्यानंतर परत येतो. परत आल्याबरोबर घरातली विचारतात मुलगी कशी काय? पाहिल्यानंतर वर्णन आहे, पाहण्याच्या अगोदर वर्णन नाही. मग आपण सांगतो मुलगी गोरीपान आहे किंवा मुलगी काळी सावळी आहे पण गुणानं चांगली आहे, हे वर्णन केलं आपण. किंवा बैल बाजारामध्ये गेलो किंवा मसरांच्या बाजारामध्ये गेलो, वस्तू पाहिल्यानंतर वर्णन आहे, हे सत्य गोष्ट आहे. पण पहिली जी जुनी माणसं जी होती ना आप्पा, आता नवीन माणसाचं नाही, पहिली जुनी माणसं लग्न ठरवायला किंवा मुलगी पाहायला गेल्यानंतर मुलगीच्या मुखाकडे पाहत होतीत का मुलगीच्या पायाकडे पाहत होतीत? बसलेली मंडळी सावध आहे सगळा. मी मगाशीच सांगितलं, या वाटणीवर ऐकून चमचमीत करायचं आपल्याला. हा, जुनी माणसं मुलगीला पाहायला गेल्यानंतर मुलगीचं कधी मुख पाहत नव्हती, तर मुलगीचं चरण पाहायची. तर काय पाहायची? तर चरण. मग चरणामध्ये काय सामर्थ्य आहे? चरणामध्ये काय सामर्थ्य आहे सांगतो ना. जो मुलगीचा जो तळवा आहे तो प्लेन नसावा, त्याला भोगला असावा, बरं का? हा प्लेन. बरं, प्लेन असल्यानंतर काय जाऊन सांगू पुढं? प्लेन म्हणजे सपाट. आता पुढलं काय शब्द सांगत नाही, घोगला असावा. बर, ज्या बोटामध्ये जोडवी घातली जातात त्या चारही बोटांपेक्षा जोडव्याचं बोट शास्त्रात आहे, मी सांगत नाही, हे शास्त्रात आहे. जोडव्याचं बोट सगळ्यापेक्षा ते लांबडं बोट असतं, म्हणजे अर्धा इंच पण ते लांब असतं, ते गरजेचं आहे. बर, त्याच्याही पुढे गेल्यानंतर करंगळी जी आहे ना, करंगळी, ती करंगळी जमिनीला टेकलेली असावी, आदांतरी नसावी, बरं का? बरं, आता कुणी तळव तपासू नका आणि आता बोट पण तपासू काय झालं गेलं आणि गंगेला. आता इथून पुढे बघा, मुलगी पायात करंगळी जर आधांतरी असेल तर ती मुलगी आतल्या गाठीची सांगायची. कसली आहे? आतल्या गाठीची. म्हणून करंगळी जमिनीला टेकलेली असावी. विठ्ठल. आता करंगळे तपासू नका, काळजी घ्या बाबा. मग तुकोबराय म्हणतात, या अर्थी या साधकाने मुलगी पाहिल्यानंतर त्या मुलीचं वर्णन केलं, मुलगीचं वर्णन केल्या बरोबर मग घरातल्यांचा तो उकार तो भाग वेगळा आहे. मग तुकोबराय म्हणतात, मी माझ्या भगवान परमात्म्याला पाहिलेलं आहे म्हणून वर्णन करतोय. आता दुसरं एक उदाहरण देतो. कीर्तनकारानं कीर्तनकाराचं वर्णन करावं, भजन्यानं भजन्याचं वर्णन करावं, गायनाचार्याने गायनाचार्याचं वर्णन करावं, मृदंगाचार्याने मृदंगाचार्यांचं वर्णन करावं, पीटी मास्तराने पीटी मास्तरांचं वर्णन करावं. हे प्रत्येकाचा भाग वेगवेगळा आहे. तसं तुकोबराय म्हणतात, मी माझ्या भगवान परमात्म्याचं वर्णन करतोय का तर माझा देव गुणांती आहे. विठ्ठल. का तर देवाकडं गुण चांगला आहे. काय चांगला आहे? गुण चांगला आहे. बर, एका
गुण सांगताय, ठीक आहे, देव गुणांचे आहे, पण देव तुमचा काळा आहे. देव कसा आहे? काळा आहे. मग तुम्हाला काळा देव कसा काय आवडला? देव काळा कसा काय आवडला? तुकोबरा म्हणतात, जरी माझा भगवान परमात्मा जरी काळा असला तरी तो सुंदर दिसतोय. दिसतोय कसा? सुंदर. सुंदर ते ध्यान उभे विठे वरी कर कटेवरी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर. देवानं अनेक अलंकार परिधान केले म्हणून माझा देव गुणांचे जरी काळा सावळा असला तर त्याच्याकडं गुण चांगला आहे. बर या जगाच्या पाठीवर माझा भगवान परमात्मा या विश्वाही पेक्षा मोठा आहे. या विश्वाही पेक्षा मोठा आहे. बर तुकोबरायांनी एकट्यानेच वर्णन केलं नाही तर माऊलींनी सुद्धा भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ आणि भरला गणदाट हरिदिश. जो भरून त्याला चरामध्ये उरलेला आहे त्याच्याही पेक्षा देव माझा मोठा आहे. कशावरून? दृष्टांत देतो म्हणजे लक्षात येईल. एवढा शब्द वापरलाय तुकोबाराने. एवढा प्रभू. एवढा म्हणजे केवढा? तांब्या एवढा? कासांडी एवढा? घागरी एवढा? देव केवढा आहे हो? तुकोबाराने पाहिला असणारा देव केवढा आहे त्याशिवाय शब्द घालणार. तुकोबराय म्हणतात की देव जगात मोठा आहे, अनुभवलाय. साधं उदाहरण देतो. भगवान श्रीकृष्णाचे गुरु कोण हो? सांदीपनी ऋषी. सुदाम देवाचे गुरु कोण? भजनी मंडळ सावध आहात का? श्रोते मंडळी, सुदाम देवाचे गुरु कोण? भगवान श्रीकृष्ण. सुदाम देव आणि भगवान श्रीकृष्ण हे गुरुबंधू आहे. कोण आहे? गुरुबंधू आहे. गुरुबंधू असले ना आता विश्वाचा मालक आहे हो. विश्वाचा मालक असल्या कारणामुळं श्रीमंत आहे. देव कसा आहे? श्रीमंत आहे. विठेवरी ज्यांची पाऊले विठेवरी ज्यांची पाऊले शूरदाता भगवान श्रीकृष्ण आणि सुदाम देव हे गुरुबंधू. बरं, सुदाम देव हे गुरुबंधू आहे. सुदाम देवानी मनात कोणत्याही प्रकारे विचार आणला नाही. आपला गुरुबंधू एवढा मोठा श्रीमंत आहे, एवढा मोठा आहे, तो जगातही मोठा आहे हे सुदाम देवाला माहिती होत. पण गुरुबंधूकडे काय मागायचं नाही. बर, मागण्याचं कारण का सुदाम देवाकडं? काय कारण असं मागण्याचं आलं? तर सुदाम देवाच्या नशिबाला 18 विश्व दारिद्र्य होत. काय होत? 18 विश्व दारिद्र्य. आता सुदाम देवाला 18 विश्व दारिद्र्य याचं कारण काय? तर हे दोघे जण गुरुबंधू गुरुकडं ज्ञान घेताना दोघही संघ असायचे. आपा गुरुबंधू
सुदामदेव आणि भगवान श्रीकृष्ण असल्यानंतर आषाढ महिना होता. आषाढ महिन्यामध्ये उभी धार पावसाची होती. भगवान श्रीकृष्ण म्हणाले आता गुरुनी आपलं शिक्षण आपलं थांबवलेलं आहे म्हणून ते वनात आले. वनात आल्याबरोबर काय वेचण्या करता आले तर सरपण वेचण्या करता वनामध्ये म्हणजे डोंगरामध्ये आले. सांदीपनी ऋषींना हे कळलं की देव वनात गेले सरपण आणण्याकरता. उभी धार पावसाची आहे, आषाढ महिना आहे, त्यावेळेला झड जोरात असायची. म्हातारी माणसं आणि जनावरी माणसं काय आषाढात थांबत नव्हती त्या काळात, आता नाही. अशा स्थितीमध्ये सांदीपनी ऋषींनी सुदामदेवाला हाक मारली, सुदामदेवा इकडे या. सांदीपनी ऋषींनी सुदामदेवाजवळ चण दिले, चण, आणि काय सांगितलं की देव सरपण आणायला वनात गेले, डोंगरात गेले. देव थांडावले असतील, कृष्ण थांडावले असतील, पावसाची झड आहे, तर हे चण नेऊन द्या. बघा चण नेऊन द्या म्हटल्याबरोबर पहिली माणसं थंड वाजायला लागली की काय खायची तर आपा बरोबर ना चण खायच होते पहिली माणसं. आता चण खात्यात पण कवा साच्या पुढं कळतंय ना सगळ्यांना. आता काय सांगायचं, दारू सुटायचं बी मर्दपणे औषध जवळ आलंय, आपल्या जवळ आहे. आता काय बरं जाऊ दे तो विषय, माझा मध्येच राहिली. विठ्ठल विठ्ठल देवाजवळ सांदीपनी ऋषींनी चण दिलं. चण घेऊन सुदामदेव निघाले. देव झुडपाच्या आडुष्याला उभे राहिलेत. पावसाची झड आहे, पाऊस चालू झालाय म्हणून देव झुडपाच्या आडुष्याला उभे राहिले. सुदामदेवानी पाहिल्याबरोबर सुदामदेवानी एक चणा तोंडात टाकला आणि देवाला कळतंय का, बारकी पोरं टोकमग घालतात बघा, आणि आपण पण आपण लहानपणात घातले शेंगदाणे खाताना शेजाऱ्याला टोकमग घालायचे. हा, मग सुदामदेव देवाकडे बघायचे आणि चणा तोंडात टाकायचे, देवाला टोकमग घालायचे. देव म्हणाले ठीक आहे, मला टोकमग घालतोस ना, बरं ठीक आहे घाल म्हणाले. एकही चणा भगवान श्रीकृष्णाला दिले नाहीत बरं का. मग आपा ध्यानात ठेवायचं सगळ्यांनी की आपण जी वस्तू खातोय ना ती शेजाऱ्याला त्यातली थोडी तरी त्याची. पण काय सवय आहे, शेजारीनं आली ना आणि चांगली खीर बनवली असेल ना तर टोप पाठीमाग ठेवायचा. तुमच्याकडे कसं काय महिला मंडळ सावध आहेत का? खीर जर बनवली असली ना शेवयाची आणि जर शेजारीनं आली जेवायच्या टायमिंग मध्ये ती पाठीची टोप उचलायचं आणि पाठीमाग ठेवायचं, म्हणजे मांडी आड. त्याला काय म्हटलं जातं, मांडी आड. मग ती मग ते जर दिलं नाही, आपण खातोय तर ते शेजाऱ्याला जर दिलं नाही तर 18 विश्व दारिद्र्य भोगावं. सुदामदेवाच्या वाट्याला आलं, सुदामदेवाच्या वाट्याला आलं. देव म्हणाले ठीक आहे, मला तू टोकमा घालतोय ना, भोग मग 18 विश्व दारिद्र्य. मग देव एवढा गुरुबंधू एवढा आपला मोठा आहे हे माहिती होतं सुदामदेवाला. पण सुदामदेव काय देवाकडे गेले नाहीत. पण गृहमंत्र्यांनी तकाटा लावला होता ना, तुमचे गुरुबंधू एवढे मोठे आहेत, दानशूर आहेत, जगाच्या पाठीवर त्याच्यासारखा गुरुबंधू सारखा मोठा कोणच नाही. आणि कोण नसताना तुम्ही त्यांच्याकडे काहीतरी मागणं घाला, काहीतरी मागून आणा. घरातला तकाटा बारका नाही, बाजारनं जर वस्तू राहिली ना आणायची, परत पाठवतील आणि त्या जायला आपण तयार आहे. बरोबर का? बरोबर म्हणताय वे. कल्याण हो बघा, हो तकाटा सांदीपनी ऋषींच्या म्हणजे सुदामदेवांच्या पत्नीनं माग लावला. जावा तुमचा गुरुबंधू मोठा आहे, घरात अन्न नाही, मुलं तडपात आहेत, काहीतरी मागून आणा त्याच्याकडून मागून आणा म्हटल्या बरोबर. आता बर गुरुबंधूंना भेटायला जायचं आहे, त्या काळात मोकळ्या हातानं जाता येणार नाही. आता काय घरात शिल्लक नाही, काय घेऊन जावं, बिस्किटचा पुडा तरी पण जाताना घेऊन, गुरुंना भेटायला जाताना पुढं तरी दक्षिणा घेऊन जावी प्रथा आहे आपली. सुदामदेव विचार करू लागले, आता काहीच नाही जवळ नाही, काहीच नाही न्यायला जवळ नाही, काय करावं. बर कपडे आपल्यासारखे आहेत, आताची बुवा सत्त घेत पांढरी खड
बरोबर का पांढरी खड शुभ्र अशी सुदाम देवाच्या अंगावर फाटकी व हे होतं शर्ट होता म्हणजे नेहरू शर्ट होता गाठी मारलेलं धोतर होतं फाटल्याला उपारणं खांद्यावर होतं सुदाम देवाच्या. आता 11 विश्व दारिद्र्य काय करणार भोगायला प्राप्त झालेला आहे. मग आता ते फाटकं उपारणं घेतलं आणि एका कोपऱ्यात मुठभर पोळे घेतले. किती पोहे घेतले? काय किलोभर नाही बरं का, कारण घरात जर किलोभर असतं तर जायची काय गरज भासली. मुठभर पोहे घेतले सुदाम देवानं, उपारण्याच्या कोपऱ्यात बांधलं आणि पाठुंगळीव टाकलं आणि भगवान परमात्मा म्हणजे बंधूंच्या घरी गुरुबंधूंच्या घरी निघाले. वाटचाल करत असताना भगवान परमात्म्याच्या अंगणात आले. अंगणात आल्याबरोबर पहारेकरी पाहिले. चोगदार देव सिंहासनावर बसले रत्न जडीत. बघा गुरुबंधू समोर अंगणात सुदाम देव आले. आल्याबरोबर सुदाम देवानी चोगदारांना निरोप दिला. बाबांनो, मी भगवान श्रीकृष्णाचा गुरुबंधू आलोय म्हणून सांगा. आत निरोप पाठवल्याशिवाय आत सोडत नाही, ही प्रथा आहे तिथपासून. बरं ठीक आहे म्हणाले. पण आता हे पारे करी हो. आता गुरुबंधू ह्यो केवढा मोठा श्रीमंत आणि त्या श्रीमंताचा गुरुबंधू एवढा गरीब असेल होते. शिपाई म्हणजे चोगदारांना सुद्धा ओळखायचं बंद झालं. बरं त्यांनी सांगताना गुरुबंधू म्हणून नाही सांगितले. अरे कोणतरी देवा तुमच्या अंगणात गोसावी आला. कोणालाही शब्द वापरलाय बरं का. आता दिसतच होतो हो. आता काय करायचं, असा शब्द वापरल्या बरोबर. बरं ठीक आहे. आता भगवान परमात्मा आहे हो. बरं भगवान परमात्म्याला काही कळत नाही का? तुकोबऱ्या प्रमाण देतात. काय नोहे केले, काय नोहे केले, ओळखलं. काय नोहे केले का चिंतिता विसरे. माझा भगवान परमात्मा काय करू शकत नाही. मग अशा स्थितीमध्ये भगवान श्रीकृष्णाने चोगदारांना सांगितलं, तो माझा गुरुबंधू आहे. कोण आहे? गुरुबंधू आहे. आत सोडा. सुदाम देवाने आत रावणात प्रवेश केला. देव सिंहासनावर बसले होते. रत्नजडीत सिंहासन होतं, पितांबर नेसलेलं असे असणारे आमचे भगवान परमात्मा सुदाम देवाला घेतलं आणि जवळ घेतल्याबरोबर सुदाम देवाची अवस्था देवाने पाहिली हो. पाहिली अवस्था. कळवळा येतो ना लेकुराचे ही आयशी कळवळ्याची जाती हो. गुरुबंधू असला जरा हृदय भरून आलं आपल्या गुरुबंधू विषयी. हृदय भरून आल्याबरोबर स्वतः भगवान परमात्म्याने आपला ड्रेस दिला हो सुदाम देवाला घालायला. सुदाम देवाला घालायला दिल्याबरोबर सुदाम देवाचं थोडस समाधान झालं. बिन मागता पण नाही, बिन मागता पण देवाला माझ्या मागायची गरज नाही. कारण मागण येते आम्हा अनुचित वडिलाची रीत झालं. तसे तुम्हाला म्हणतात आम्ही काही मागितलेलं नाही आणि मागत सुद्धा नाही. सुदाम देवा म्हणाले बिन मागता पण आता तर देवाने दिलं पितांबर नेसायला. पितांबर नेसायला दिल्याबरोबर आता काय व देवाची कपडं लगेच भगवान परमात्म्याने आता कपाळाला गंधच राहिला नव्हता तर सुदाम देवाच्या. मग सुदाम देवाच्या कपाळाला गंध नाही हे पाहिलं भगवान परमात्म्याने आणि गंधाचं साहित्य आणलं.
स्वतः भगवान परमात्म्याने कपाळावर हात फिरवला. आता देवाचा हात आहे तो काय कुट्रकारांचा हात आहे? नाही ना, देवाचा हात आहे हो. देवाचा हात, देवानं हात फिरवला कपाळावर आणि गंध लावला. आता देव काय सांगावं बाबा, गंध लावल्या बरोबर हे नित्य नेमानं चाललेलं असताना रुक्मिणीला हे कळलं. रुक्मिणीला कळलं. रुक्मिणी म्हणाली, कोण गोसावी आलाय आणि या बाबानं आपला ड्रेस त्याला घालाय दिलाय, काय म्हणावं काय? पण आता ती फाटकी कपडं जी होती ना सुदाम देवाची, ती भगवान परमात्म्याने रुक्मिणीकडे दिली. रुक्मिणी, ही कपडे जपून ठेव, मी परत मागणार आहे. रुक्मिणीने ती कपडे घेतली. हा दिनक्रम 1 महिनाभर चाललेला होता. येतेच्या जेवायला आता देवासंग निवेद काय हाय काय आहे, पाचशे पकवानाचं ताट पोटभर खायचं. सुदाम देव घरचं विसरलं, घरचं सगळं विसरलं. आता काय उपाशी आहेत का जिवंत राहिले ते का काय नाही, येतेच्या भोजन अगदी सोय होत्या. 1 महिन्यानंतर सुदामदेव निघाल्याबरोबर देवानी ठीक मारले, सुदाम देवा इकडे ये. रुक्मिणी हात मारली, रुक्मिणी इकडे ये, मी दिलेली कपडं तेवढी घेऊन ये. रुक्मिणी आईने कपडं आणली. जी रत्नजडीत पितांबर भगवान परमात्म्याने सुदाम देवाला दिलेला होता, तो भगवान परमात्म्याने सुदाम देवाकडून सांगितलं कपडे ती काढा. सुदामदेव म्हणाला, बिन मागता दिले ते जाताना काढून घेतोय, त्याला म्हणावं तरी काय, काय म्हणावं काय? बरं ठीक आहे, आता देव आहे हो, दानशूर आहे, श्रीमंत आहे, आता श्रीमंता पुढे काय बोलावं? बरं ठीक आहे, कपडे दिली काढून दिली. फाटकी कपडे घालायला दिली, जे घालून आलो ते ती घालायला दिली. सुदामदेव विचार करतायत, काय म्हणावं काय या देवाला, गुरुबंधूला, की रत्नजडीत म्हटलं ही एवढी तरी कपडं माझ्या संग दिली, पण ही पण काढून घेतली आणि घरच्यानी रेट्या लावलाय काहीतरी मागा. आता न मागता ते न दिलं आणि काढून परत घेतलं. आता ह्याच्याकडे काय मागायचं? आता देव आहे हो, खेळतो यानीच खेळावा, नटतो म्हणून चतुरातो शिरोमणी. माहिती असताना सुद्धा सुदामदेव एक शब्द काय बोलले नाही, रावळातनं बाहेर पडले हो फाटक्या कपड्यावर. काय म्हणाले सुदामदेव, बाबा नसतो आलं तर बरं नसतं. काय सांगावं म्हणजे, नसतो आलं तर बरं झालं असतं, पण घरातल्याने काम लावलं. बरं ठीक आहे, हाय या अवस्थेत माग फिरू लागले. पण ज्या वेळेला सुदाम देवाच्या गावाच्या वेशीवर आल्याबरोबर सुदाम देवाची नजरच फिरली. म्हणजे मी वाट चुकलोय, मी काय चुकलोय, वाट चुकलोय का? तर हे गाव पहिलं होतं तसं दिसत नाही. मला सांगा, सुदाम देव आपल्या गावात पोहोचण्याच्या अगोदर न मागता काय दिलं? अख्खं गाव सुदामा ब्राह्मण सारे पिढीला सुदामा ब्राह्मण.
कलेक्टरचा टाळी देऊ मला महत्वाचं प्रमाण आहे. काय सुंदर प्रमाण आहे बाबा. शुद्ध ब्राह्मण सुदाम देवाला मुठभर पोहे घेतले पण आका गाव उद्या तसंच करा बरं का बाबा. उद्या काय आहे काला. हा आता बघा हा आता मी मंडप सांगतो जरा तीन मंडप सांगतो. सभा मंडप. सभा मंडपामध्ये काय मिळतो. सभा मंडप माहितीये का. सभा मंडप. सभा मंडपात काय मिळतं. आश्वासन नाही. आवती पण खोटी आश्वासन. खोटी आश्वासन. फक्त टाळ्या. सभा मंडपात काय वाजवायच्या टाळ्या. बरं त्या टाळ्या पोकाळ का भरीव. पोकाळ टाळ्या सभा मंडपात. तिथं काही सुद्धा पदरात अप्पा पडत नाही. नुसत्या मोकळ्या टाळ्या वाजवायच्या आणि घर काढायचं. बर दुसरा मंडप सांगितला लग्न मंडप. दुसरा कोणता मंडप सांगितला लग्न मंडपात काय मिळतं तर प्याला मिळतं आणि नाचाय मिळतं. कळतंय का. प्याला मिळतं आणि नाचाय मिळतं. बर आता त्या लग्न मंडपात जे नाचणारे आहेत ना ते शास्त्रकारांनी तुच्छ शब्दात उच्चार केलाय. आता तुच्छ शब्द काय. पहिली एक दुनियात आपल्या पुजारी दादा एक शिवी होती तारकाचं. काय बोलतो डायरेक्ट बाबा बोलतो डायरेक्ट. आता सांगा म्हणजे शास्त्रकारांनी त्या शब्दाचा जो लग्न मंडपात पिऊन जो नाचतो ना त्या नाचाला दुसरा जन्म दिलेला आहे. शास्त्रकारांनी नव्हे संतांनी त्याचा उच्चार केला. जो लग्न मंडपात पिऊन नाचतो ना त्याचा पुढील जन्म नाचण्यातच घाली होतो. नाच काय नाचायसाठी आयुष्यभर नाच. देवानं तिथं त्याला त्या जीवाला तिथं नाचायला पाठवला. आता लग्न मंडपाचा विषय झाला. पदरात काही सुद्धा पडत नाही लग्न मंडपातलं आणि सभा मंडपातलं. आता हा मंडप जो आहे तो धर्म मंडप आहे. तो कोणता आहे धर्म मंडप. या धर्म मंडपामध्ये नुसता जरी साळूचा हातात घेतला ना तर पदरात पुण्य आहे. काय आहे या धर्म मंडपात. नुसता किरसुनी जरी हातात घेतली ना आणि एक किरसुनीचा झटका जरी मारला मंडपात ना तरी पुण्य प्राप्त होतं. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो या लग्न धर्म मंडपामध्ये नुसती ताडपदरी उचलून जरी घरी घातली जाते तरी संचितात पुण्याचा साठा होतो. कारण माऊली आमच्या दृष्टिवंत आहेत. माऊली कशी आहेत दृष्टिवंत आहे. माऊलींच्या नजरातनं मंडपातलं केलेलं काम नजराड होत नाही. जाऊन सांगू पुढे जाऊन बाबा या धर्म मंडपामध्ये अन्नदान केलं ना अन्नदान तर या अन्नदानामध्ये किती पुण्य आहे तर 42 कुळाचा उद्धार होतो. किती कुळाचा. कुठं दान केल्यानंतर धर्म मंडपात. म्हणून तुकोबरायांचं प्रमाण आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातलिया भय. बाबा जीवनामध्ये जिथं धर्माचं कार्य आहे जिथं सत्य कार्य आहे तिथं सहकार्य करायचं. आणि जर तिथं आडवा पाय घातला ना धर्म मंडपात पुजारी काय सांगावं त्याची अवस्था. शास्त्रकारांनी त्याचं वर्णन केलंय. जो बाबा या धर्म मंडपामध्ये धर्मात जो विघ्न आणेल ना तर त्याला सुट्टी देव देत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून प्रमाणे साधुमुखी देता अन्न कोटी कुळ्या उद्धरण. एका ग्रासो ग्रासी कोटी यज्ञ. धर्म मंडपामध्ये जो काल्याचा जो उद्या प्रसाद होणार आहे ना त्यामध्ये मुठमुठ तरी पण आणून टाका नंतर हौदात किड झाल्याशिवाय राहणार नाही. मुठमुठ तरी आणून टाका येतं हौदात. कारण किड बनवणारा आपला तोच आहे. उंदरांना
सोडणारा सुद्धा त्योच आहे. बर टोपली करकंडाय सांगणारा सुद्धा त्योच आहे. तोच आहे. म्हणून धर्म मंडपात सहकार्य करायचं, इतर मंडपात सहकार्य करू नका. तिथं पदरात काही सुद्धा पडणार नाही. म्हणून माझा भगवान परमात्मा किती मोठा आहे, किती मोठा आहे. तो सुदाम देवानं वर्णन केलं. बाबा माझा एवढा मोठा देव आहे ना, तो दानशूर आहे. एवढा मोठा दानशूर नाही, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्या जीवांना तो भोजन देतो. एवढा मोठा देव आहे. अभंगाचं दुसरं जेवण होय भक्ती केल्या तैसा, 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 होय भक्ती केल्या तैसा. आपली धरावीच्या इच्छा, पुरवी धरावीच्या इच्छा, धरावीच्या इच्छा, पुरवी धरावीच्या इच्छा, धरावीच्या इच्छा, पुरवी धरावीच्या इच्छा, धरावीच्या इच्छा, पुरवी धरावीच्या इच्छा. होय भक्ती केल्या तैसा, होय भक्ती केल्या तैसा, होय भक्ती केल्या तैसा, होय भक्ती केल्या तैसा. चरण उत्तम बोलत आहे बाबा. पण बघा एवढा प्रभू आहे. एवढा देव मोठा आहे. पण जगाच्या पाठीवर देव मोठा आहे, त्यामध्ये देव मात्र शंका नाही. पण पुढे शब्द वापरले जातात बरं का. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. म्हणजे हृदय. आता छोटा दृष्टांत देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. विठ्ठल ज्या वेळेला समुद्र मंथन केला त्यावेळेला रत्न किती निघाली हो? 14 रत्न. बरोबर ना बाबा? 14 रत्नापैकी ज्यांना ज्यांना हवं होतं त्यांनी त्यांनी त्या वस्तू घेतल्या. आता आपण एक वस्तू राहिली ते विष. विष घ्यायला कोण तयार नाही. बरं विष घ्यायला तयार नाही. भगवान शंकर म्हणाले ठीक आहे हे विष घेऊन घ्यायला कोण तयार नाही, त्याचा स्वीकार मी करतो. आता ते विष प्राशन भगवान शंकरांनी केलं. शरीराचा दहा सुरू झाला. बरे हे गडबड लोळायला लागलं हो. अंगाला भस्म लावलं, गंगा प्रगट केली, भस्म अंगाला लावलं, चंद्र प्रगट केला, तरी शरीराचा दहा थांबला नाही. शेवट भगवान शंकर म्हणाले की काय खरं नाही आपलं, आता आपल्याला आता जावं लागणार आहे. पण जगाच्या पाठीवर त्याही विषयावर रामबाणाचा औषध एकच मेडिकल जगात आहे. जगात एकच मेडिकल आहे. जर विष प्राशन केलं असेल, शरीराचा दहा निर्माण झाला असेल, अनेक वस्तू प्रगट केल्या भगवान शंकरांनी, तरी शरीराचा दहा थांबला नाही. त्याच्यावर रामबाण एकच औषध निघालं. जगातलं एकच मेडिकल की त्या मेडिकल मध्ये एकदाच औषध मिळतं, परत उपलब्ध होत नाही. त्याला संत मेडिकल म्हटलं जातं. कोणतं मेडिकल म्हटलंय? संत मेडिकल मध्ये रामबाण औषध नावात. औषधाचं नाव काय आहे? रामबाण औषध. रामकृष्ण हरी या मंत्राचा जप केला, शरीराचा दहा. आणि जर घरात राग लय आला असला ना, आता भांड्यावर भांडा आपटतंय, आमच्यात पण आपटतंय, तुमच्यात कसं काय आहे? तुमच्याकडं तसंच आहे ना, आपटतंय ना, म्हणजे तुमचं आमचं काय वेगळं? तुझी मागं मानवस आहे. बर मग आता भांड्यावर भांडा आपटायला लागलं की समजून जायचं घरात काहीतरी दंगा होणार आहे, होणार आहे. त्याच अगोदर, दंगा होण्याच्या अगोदर रामबाण औषध घरात आणून ठेवायचं. अगोदर रामकृष्ण हरी काय म्हणायचं? समोरचा जरी जाळ झाला असला ना, तरी राम नामानं तो जाळ भिजला जातो. एवढी ताकद आहे राम नामामध्ये. विठ्ठल एवढा देवाचे देव भगवान शंकर असताना
देवाचं नाव घ्यावं लागलं. म्हणजे देवापेक्षा रामनाम मोठं आहे हा भाग वेगळा झाला. आता दुसरं सांगतो. भगवान श्रीकृष्णाची द्वापार युगामध्ये लग्न किती झाली हो? 16,108 बायका. बर, दुसरं लग्न ठरलं, पण ते दुसरं लग्न कोणा संग केलं? भगवान श्रीकृष्णाने पेटी मास्तर भगवान शंकरांनी दुसरं लग्न ज्या वेळेला समुद्र मंथनातून लक्ष्मी बाहेर आली, बरोबर का, ती लक्ष्मीशी लग्न लागलं. शेवट लक्ष्मीनं या बाबाला स्वीकारला. कारण सगळे देव उभे होते, पण सगळे डाग आलेले. कसले होते? डाग पडलेला होता, म्हणजे दोष होते त्यांच्याकडे. लक्ष्मीनं माळ घातली नाही. मग शेवट या बाबाचा नंबर लागला. हा शेवट उभा राहिलेला होता. देवाला माहिती होतं की आपल्याला धार घालणार आहे. अशा स्थितीमध्ये दुसरं लग्न ठरलं. दुसरं ठरल्याबरोबर भगवान परमात्म्याने चिठ्ठ्या छापल्या. आता त्याला काय कमी होतं चिठ्ठ्या छापायला, पण छापल्या की या बाबानं चिठ्ठ्या छापल्या आणि गरुडाला हाक मारली. गरुडा इकडे ये. गरुडाच्या हातात चिठ्ठी दिली आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, गरुडा जा माझ्या पहिल्या सासऱ्याला चिठ्ठी नेऊन दे. आता पहिला सासरा बोल. कीर्तन ऐकताय का? लग्नाची चिठ्ठी पण आणतो मोठी होती, बरोबर ना? सासऱ्याला चिठ्ठी नेऊन दे म्हटल्याबरोबर गरुड मी चिंतेत पडला. आता ह्या बाबाची लग्न काय बारकी झालेली का? पण ह्याला काय सासरा घेऊ काय का? आता पहिली सासऱ्याला चिठ्ठी नेऊन दे म्हटल्याबरोबर गरुडाची पिटली. हा बरोबर म्हणायचं. दुसरं लग्न या देवाचं झाले लक्ष्मी संग. लक्ष्मीचा बाप कोण? समुद्र. स्वप्न प्राप्त झाली समुद्रातनं. मग समुद्र हा बाप गरुडाला धावत पळत चिठ्ठी घेऊन आला. समुद्राला हाक मारली, ए बाबा तुझ्या जावयाचं लग्न ठरलंय, ही चिठ्ठी घे. चिठ्ठी घे म्हटल्याबरोबर समुद्राने चिठ्ठी घेतली. चिठ्ठी घेतल्याबरोबर गरुडाने विचार केला, ह्याचा गोतावळा बारका नाही. बरं, ह्याच्या पोटात ह्याच्या संगतीत काय बारकी आहे तुम्ही? मासं कितीन काय, झिंग कितीन काय, किती साप कितीन, हे सगळं गोतावळा घेऊन बेडकर सगळं घेऊन म्हणाला. पण ह्याला जाणवच घर कुठलं देणार हो बाबा? गरुड म्हणाला, ह्याला जाणवच घर कुठलं देणार? आला चिठ्ठी देऊन आल्याबरोबर भगवान परमात्म्याला गरुड भेटले. गरुड म्हणाला, देवा सासऱ्याला चिठ्ठी दिली, पण तू सगळ्या गोतावळा घेऊन येणार आहे, त्याला जाणवत घर कुठलं देणार? देव म्हणाले, गरुडा तू टेन्शन घेऊ नको, सासरा माझा आहे, पाहुणी पै माझे, त्याला कुठलं जाणवत घर द्यायचं ते मी ठरवतो. गरुड म्हणाला, ठीक आहे बाबा. बर, गरुड म्हणाला, देवा सासरा तुमचा 15 दिवस अगोदर येणार आहे, आता इतकेच जेवण. देव म्हणाले, गरुडा तू टेन्शन घेऊ नको. बरं ठीक आहे. 15 दिवस अगोदर समुद्राला आल्याबरोबर सगळा गोतावळा घेऊन आला. गोतावळा घेऊन आल्याबरोबर गरुडाला टेन्शन आलं. आता ही पाहुणी पै कुठं उतरायची? गरुड धावत देवाकडे आला. देवाकडे आल्याबरोबर देवाला म्हटला, गरुड तुमचा सासरा सगळ्या गोतावळ्या पाहुणी पै बायका मुलं सगळी घेऊन आलाय, त्याला जाणवत घर कुठलं देणार म्हटल्या बरोबर देवानं आपल्या हातावरचा एक केस उपटला आणि गरुडा जवळ दिला. गरुडा ह्या केसावर समुद्राला थांबायला. आता मला सांगा, केस मोठा का देव मोठा का समुद्र मोठा? ऐकताय का कीर्तन? कोण मोठं या? एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. समुद्र मोठा आहे, समुद्रापेक्षा केस मोठा आहे, आणि केसापेक्षा मोठा कोण? देव मोठा आहे. म्हणून तुकोबाराय वर्णन करता देवाचं, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. एवढा मोठा देव 2 भक्तांच्या हृदयात थांबला. कोण? मारुतीरायांच्या हृदयात थांबला. म्हणून हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल गुणला. दुसरं प्रमाण धरिला पंढरीचा गळा बांधोनिया. हो काय म्हणता, या 2 भक्तांनी देवाला हृदयात साठवला. मग मला सांगा, देव मोठा का भक्ताचं हृदय मोठं? व्यासपीठ चालक भक्ताचं
हृदय मोठं भक्ता करता देव लहान रूप प्रगट करतात म्हणून एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे विठोबा